मुंबई गोवा महामार्गावर पावलो ट्रॅव्हल्स कंपनीच्या वातानुकूलित लक्झरी बसला आग लागली। सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर घडलेल्या या घटनेत बस जळून खाक झाली आहे। ही दुर्घटना मध्यरात्री 1च्या सुमारास घडली। आगीची घटना समजताच घटनास्थळी कुडाळ येथून अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले। 1 तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात आले। या बसमध्ये देशी आणि विदेशी असे 40 पर्यटक होते। सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही। दरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाली होती।